सोमनाथ सूर्यवंशीवरती अशी वेळ आली आणि तो आमच्यामध्ये नाही राहिला. तो आपल्या समाजासाठी लढताना मेलाय. माणसांनी विचार केला पाहिजे की हे बीजेपी सरकार हे जे तेढ निर्माण करते, माणसात माणूस नाही राहून देते, माणसात माणूस नाही राहून देते. आज एक हिंदू समाजाचा माणूस इथे उभा राहतोय, एक माझे मित्र आहेत मातंग समाजाचे, मुस्लिम समाजाचे, आज सगळे एकत्र होतात फक्त आणि फक्त या बीजेपी सरकारला जो खांब फाडू शकतो, त्यांची फाडू शकतो, ते फक्त आपले एकमेव नेते प्रकाशजी आंबेडकरच आहेत. तुम्हाला एक बात सांगतो, इथं यायच्या आधी आमचे बसेस होते, आमचे बसेस या सरकारने काल रात्री दमदाटी करून त्यांच्या हातामध्ये जे ताकद आहे, जे ब्लॅकमेलिंग करतात हे लोकांना, थांबून आमचे सगळे बसेस कॅन्सल केले. सांगितलं बस लेके जाएगे, जमा कर दे के वापस आओगे. तो बाळासाहेबांनी सांगितलं होतं की युक्ती लावा, तुम्हाला अडचण येणार आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही आज सकाळपासून उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये जो कोणी ओला बुक करत असेल ना, तो फक्त वंचितवाला बुक करतो. आम्ही सांगितलं, जे आमचे वरिष्ठ होते ज्यांना ट्रेनचा प्रवास जमत नव्हता, त्यांना सांगितलं जेवढे ओला आहेत, जेवढे वेगवेगळे ॲप आहे, उबर आहे, सगळे बुक करणं चालू करा. सगळे पैसे आपण देऊ, पण जर आपल्याला बसनी नाही जाता येते, लोकांना घेऊन जाता येत नाहीये, आपण ओला, उबेर, जे भेटेल सगळं बुक करणं चालू करा. आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही आज सगळीकडे पोहोचलोय. दादा काल रात्रीपासून प्रोटेक्शन लावलंय घराखाली. हा दादा 2 मिनिटासाठी यावं साहेब. आणि हिंमत नाही का वाकडं बोलायची, हिंमत कुठल्या अधिकारीवरी नाही, कारण वंचितवाले आपण. मला बोलतात ते दादा 2 मिनिटासाठी या, फक्त तुम्हाला जरा चौकशी करायची आहे आणि आपण बोलू आणि तुम्हाला मी लगेच सोडतो. बोला साहेब एक तर वेगळं आंदोलन होऊन जाईल जर तुम्ही अटक करायचा विचार करत असेल तर. पण नाही, गपचूप खाली बसलेले त्यांच्या समोर थाटात निघालोय मी घराच्या बाहेर, पण कुणाची हिंमत झाली नाही की मला पकडायची. बस एवढंच आहे की आज जे आपण या संख्येने इथे उभे राहिलेलो आहे, या एफस्टीन फाईलमुळे आणि या मोदीला प्रश्न विचारत